मैत्रिणींनो, तुम्हाला लिखाणाची आवड आहे का आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं ई बुक ॲमेझॉनवर प्रकाशित झालेलं पाहायचं आहे का? तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी जसं म्हटलं की ॲमेझॉनवर आपलं एक स्वतःचं पुस्तक ई बुक स्वरूपामध्ये आपण प्रकाशित करू शकतो, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात अगोदर याची मी सगळी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने या अमेझॉन पब्लिकेशनचे फायदे काय आहेत हे पण मी सगळं सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अजून एका विषयाची माहिती सांगणार आहे की तिथे तुम्हाला ती उपयुक्त ठरणार आहे आणि तुमचं लिखाण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकणार आहात. तर त्यासाठी व्हिडिओ हा सुरुवातीपासून पहा आणि शेवटी तुमच्यासाठी एक खास संधी आहे की जिथे तुम्ही तुमचं लिखाण देऊ शकता. तर मी आता जसं म्हटलं की आपल्याला ॲमेझॉनवर आपलं बुक पब्लिश करायचं असेल तर काय प्रोसेस असते. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला तरच लाईक आणि कमेंट करा. तर KDP म्हणजे काय आहे? तर KDP पब्लिशिंग हे ॲमेझॉनने आपल्यासारख्या लेखकांना उपलब्ध करून दिलेला एक मोफत असं प्लॅटफॉर्म आहे. KDP म्हणजेच याचा लॉंग फॉर्म आहे किंडल डायरेक्ट पब्लिकेशन किंवा पब्लिशिंग. म्हणजेच या शब्दातच बघा की किंडल डायरेक्ट, तर डायरेक्ट तुम्ही कोणाचीही मदत न घेता स्वतः घर बसल्या तुमचं पुस्तक प्रकाशित करू शकता. या KDPद्वारे, किंडल डायरेक्ट पब्लिशिंगद्वारे तुम्ही पुस्तक तुमचं स्वतःचं प्रकाशित करू शकता. तर इथे तुम्हाला ई बुक आणि पेपर बुक या दोन्ही स्वरूपामध्ये तुमचं पुस्तक प्रकाशित करता येऊ शकतं. बरोबर. आता ह्या KDPचे फायदे काय बघा. इथे कुठलीही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाही आहे. एकही रुपया इथे खर्च करायचा नाही आहे. फक्त तुम्ही तुमचं लिखाण आहे, तुमच्या कथा असेल किंवा कविता संग्रह असेल, हे अगदी शून्य खर्चामध्ये KDPवर पब्लिश करू शकता. याच्यामध्ये मग तुमच्या कथेचं मुखपृष्ठ असेल किंवा कव्हर पेज म्हणतो आपण, ते असेल किंवा त्याची किंमत असेल पुस्तकाची, हे सगळं तुम्ही स्वतःहून ठरवू शकता. आता आपण समजा एखादं पुस्तक प्रकाशित केलं, जे हार्डबुक असतं बाबा, एखाद्या प्रकाशकाकडे जाऊन पब्लिशिंग आपण पुस्तक प्रकाशित करतो, ज्याच्या कॉपीज काढतो आणि त्या आपण फार तर ते किती आपल्या ओळखीचे किंवा नातेवाईक मित्रमंडळी आपले ते पुस्तक विकत घेतात. कारण अशा हार्ड कॉपीजचं मार्केटिंग करणं आपल्याला तितपसं जमत नाही आणि असं कोणी आजकाल पुस्तक घेऊन ते वाचत नाही आहे. बरोबर. प्रत्येकाला अगदी शॉर्ट टाईममध्ये मोबाईलवरती जे अवेलेबल असेल पटकन ते वाचायला आवडतं. त्यासाठीच ई बुकचं डिमांड हे जास्त आहे आणि KDPद्वारे आपण ई बुक आपलं सहज प्रकाशित करू शकतो. त्यामुळं काय होतं, ॲमेझॉन हे प्लॅटफॉर्म असं आहे की त्याचा ग्लोबल रीच आहे. म्हणजे पूर्ण जगभरामध्ये कोणीही व्यक्ती जिला बाहेर देशी असेल, मराठी येत असेल, हिंदी येत असेल, नक्कीच तुमचं मराठी हिंदीमधलं किंवा इंग्लिशमधलं सुद्धा पुस्तक वाचू शकते अगदी कुठेही. त्यामुळे इथं आपल्याला स्वतःहून मार्केटिंग करायची काहीच गरज नाही आहे. आपलं स्वतःचं ई बुक ॲटोमॅटिकली इंटरनेटद्वारे ग्लोबल रीच म्हणजे जगभर पोचणार आहे. ॲमेझॉनवरून तुमचं हेच पुस्तक ई बुक जगभरातला कुठलाही व्यक्ती विकत घेऊ शकणार आहे. त्यामुळे हा एक फायदा तुम्हाला आहे KDPचा की तुम्ही तुमचं जे ई बुक आहे ते तुम्ही विक्री करायला तुम्हाला मार्केटिंग करायची गरज नाही आहे. आपोआपच ॲमेझॉन हे त्याचं मार्केटिंग करतं आणि जगभरातल्या लोकांपर्यंत तुमचं पुस्तक पोहोचवतं आणि तुम्हाला त्यातून ते पुस्तकाची विक्री तुमच्या होत असते. हा एक फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे KDPमध्ये पब्लिशिंग केल्यावर रॉयल्टी मिळते. ही रॉयल्टी पण खूप जास्त प्रमाणात आहे. ॲमेझॉनसारखा प्लॅटफॉर्म आपल्यासारख्या लेखकांना खूप म्हणजे अगदी जवळजवळ 70% रॉयल्टी मिळवून देतो. असं कुठलाच प्लॅटफॉर्म नाही आहे की तो इतकी रॉयल्टी आपल्याला देत असतो. अजून एक याचा फायदा म्हणजे कमीत कमी 3 दिवसामध्ये तुमचं पुस्तक पब्लिश होऊन ते ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतं, लगेचच विक्रीस जातं. म्हणजे फक्त 3 दिवसाचा कालावधी आणि तुमचं पुस्तक तयार, तेही अगदी शून्य पैशामध्ये. आणि अगदी ते त्यांनी पब्लिश केल्यावर ते 24 ते 72 तासात ते व्हायरलसुद्धा होतं. म्हणजे सगळ्यांना दिसायला लागतं की बाबा तुमचं हे पुस्तक आहे, तुम्ही ते प्रकाशित केलेलं आहे आणि 72 तासामध्ये ते लोकांपर्यंत पोचतं, लाईव्ह होतं.
तर प्रिंट ऑन डिमांड म्हणजे पेपर बॅग बुकसाठी फक्त ऑर्डर आल्यावर प्रिंट होतात, म्हणजे ऑर्डर आली तर प्रिंट होतात, त्याचे पेपर बॅग पण मिळतात. म्हणजे ते स्टॉक ठेवायची गरज नाही आहे. ऑनलाईन हे पुस्तक ते ऑनलाईन स्वरूपातच राहणार आहे. आता ह्यातून तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम मिळणार आहे. म्हणजे बघा, एकदा पुस्तक तुम्ही पब्लिश करा आणि त्याचं आयुष्यभर तुम्ही त्याची जोपर्यंत विक्री चालू आहे तोपर्यंत तुम्ही कमाई करू शकता. हा एक चांगला फायदा आहे. तर KDP हा तुमच्या करिअरसाठी एक अपॉर्च्युनिटी असं म्हणता येईल की तुम्ही इकडे तिकडे न जाता, कोणाकडे तुमचं साहित्य न देता तुम्ही स्वतः लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरून तुमचं ईबुक सहजपणे प्रकाशित करू शकता. तर याची पूर्ण प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीनं तिथं लेखन लागतं, किंवा कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्या वापरून KDPमध्ये पुस्तक प्रकाशित केलं जातं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगतेच आहे. तर माझी एक कार्यशाळा आहे जी 16 एप्रिलपासून आहे. 16 ते 19 4 दिवसाची आपली कार्यशाळा आहे. दुपारी 12 ते एक बॅच आहे, ऑनलाईन असणार आहे, आणि संध्याकाळी रात्री 9 ते 10 ही एक बॅच असणार आहे. तर या कार्यशाळेमध्ये तुमचं बेसिकपासूनचं लिखाण आणि कंटेंट रायटिंग काय असतं, कंटेंट रायटिंग कशा पद्धतीने केलं जातं, आणि कंटेंट रायटिंगचे जॉब्स कुठे मिळतात, हे सगळं आपण ह्या कार्यशाळेमध्ये सांगत असतो. म्हणजे लेखनाचा बेस, त्याच्यावरून मग कंटेंट रायटिंग, आणि लिखाणातून कमाई कशी करायची, कमाईचे सोर्सेस कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या माध्यमावरती, फेसबुक झालं, इन्स्टा झालं, यूट्यूब झालं, FB पेज झालं, ब्लॉगिंग झालं, याद्वारे कमाई कशी केली जाते आणि त्यासाठी काय करावं लागतं, हे सगळं आपण त्या कार्यशाळेमध्ये शिकवत असतो. त्यासाठीच ही कार्यशाळा तुम्ही नक्की जॉईन करू शकता. अगदी माफक दरामध्ये, म्हणजे 599मध्ये ही 4 दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा असणार आहे. अर्थातच यामध्ये बुक पब्लिशिंग हा विषय असणार आहे. आत्ता मी जे या KDPबद्दल जे तुम्हाला सांगितलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला या सेशनमध्ये 4 दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये सगळी माहिती तिथे स्टेप बाय स्टेप दिली जाणार आहे. तर लवकरात लवकर, म्हणजे 16 तारखेच्या आत तुम्ही ही कार्यशाळा जॉईन करा, आणि घरबसल्या कमाईचं एक मार्ग म्हणून तुमच्यासाठी उपलब्ध होईल. तर ही संधी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. 4 दिवसाची कार्यशाळा आहे, 599 याची फी आहे. आणि जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच मी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. अजून तुम्हाला या कार्यशाळेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज नक्की करू शकता. तर हा झाला ईबुक संदर्भातला हा व्हिडिओ, की ज्याच्यासाठी तुम्हाला कार्यशाळा करणे गरजेचं आहे. कारण सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये इथं सांगता येत नाहीत, तशा त्या शिकवल्या गेल्या. आणि त्याच्यासाठी एक पुस्तक तुम्हाला लिहायचं आहे, तर त्यासाठी तुमचं लिखाणाचा बेस चांगला असणं गरजेचं आहे. तुम्ही कशा पद्धतीचं लिखाण करताय, त्या लिखाणामध्ये काय सुधारणा हव्यात का, किंवा एखादं पुस्तक प्रकाशित करायचं म्हणजे ते छोटं असून चालणार नाही आहे. कमीत कमी 100 पानांचं तरी पुस्तक व्हायला हवं. मग तशा कथा हव्यात, मग दीर्घकथा हवी का लघुकथा हवी. मग दीर्घकथा लिहायची तर तुम्हाला समजा काही जणांना नुसत्या लघुकथा लिहिता येतात, तर काही जणांना दीर्घकथा जमतात, पण अगदी मोठमोठ्या भागांमध्ये दीर्घकथा कशी लिहायची हे समजत नाही. तर अशा दीर्घकथांचं पुस्तक तुम्ही KDPवर प्रकाशित करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला कथा, लघुकथा यातला फरक किंवा दीर्घकथा कशी लिहायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही कार्यशाळा नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तर लवकरात लवकर, म्हणजे सोमवारच्या आत तुम्ही ही कार्यशाळेमध्ये तुमचं नाव नोंदवू शकता. दुपारी 12 ते 1ची बॅच असणार आहे, 1 तास, आणि रात्री 9 ते 10. आता मी जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की तुमच्यासाठी एक लिखाणाची संधी मी घेऊन आलेली आहे. तर ती कोणती आहे, तर लोकमत हा न्यूजपेपर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर लोकमतमध्ये साहित्य पाठवणं त्यांनी डिमांड केलेली आहे की नवनवीन लेख आणि कथा त्यांनी मागवलेल्या आहेत. तर तुम्ही तुमचा लेख ईमेलद्वारे त्यांना पाठवू शकता. तर हे वर्ड फाईल अटॅच करा, म्हणजेच वर्ड नावाचं जे ॲप असतं तिथे तुमचं ते लिखाण करा. PDF पाठवू नका, PDF ते घेणार नाही आहेत. आणि कोणत्या विषयावर लिहू शकता बघा, तर लोकमतच्या गुरुवारच्या पेपरमध्ये लाईफस्टाईल नावाची एक परवानगी येते. तर त्यामध्ये बरेचसे सदर आहेत, विषय आहेत. हेल्थ आणि फिटनेस म्हणजे आरोग्यावरती तुम्ही ब्लॉग लिहू शकता. ब्युटी अँड पर्सनल केअर म्हणजे सौंदर्य, याच्याबद्दलचं तुम्ही ब्युटी टिप्स वगैरे तसं तुम्ही ब्लॉग लिहू शकता. तिसरं आहे घर सजावट आणि लाईफस्टाईल, म्हणजे घर सजावट आणि लाईफस्टाईल याबद्दलच्या टिप्स किंवा ब्लॉग तुम्ही लिहू शकता. करिअर आणि वर्क म्हणजे
कामाबद्दल तुमच्या किंवा एखादी करिअरच्या संधी काय आहे किंवा एखादा हटके करिअर काय आहे तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. पुढचा विषय आहे फायनान्शियल हॅबिट्स, म्हणजे पैशाचं व्यवस्थापन, कशा पद्धतीने पैशाची गुंतवणूक किंवा पैशाचं नियोजन कसं करायचं याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल त्याचा ब्लॉग तुम्ही लिहू शकता. प्लस एंटरटेनमेंट. आता एंटरटेनमध्ये काय होतं, सिनेमाचा रिव्ह्यू आला, मालिकांचा रिव्ह्यू आला किंवा एक पुस्तकांचा रिव्ह्यू आला, हे सगळं एंटरटेनमध्ये मोडतं. पुढचा विषय आहे ट्रॅव्हल एक्सपिरियन्स, म्हणजेच तुमचा प्रवासाचा अनुभव, याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहू शकता. पुढचा विषय आहे छंद, पेंटिंग, कला वगैरे, जे काही तुमच्या आवडीचे छंद आहेत, तुम्हाला जी काही कलाकौशल्य तुम्हाला अवगत आहेत त्याबद्दल तुम्ही ब्लॉग लिहू शकता. तसेच तुमचा अनुभव, कथा आणि माहितीपूर्ण लेखसुद्धा त्यांना चालणार आहेत. म्हणजे छोट्या कथा आणि अनुभव किंवा माहितीपूर्ण लेख तुम्ही त्यांना पाठवू शकता. हे वरचे सगळे विषय मी सांगितलेत त्यावर पण लिहू शकता आणि कथा पण लिहू शकता. आता सगळ्यांना हा प्रश्न पडतो की नेमकं किती लिहायचं असतं. तर साधारण एक लेख लिहायचा, ब्लॉग लिहायचा म्हटलं तरी 300 ते 400 शब्द पुरेसे होतात न्यूजपेपरसाठी. त्यामुळे कमीत कमी 300-350 शब्दापर्यंतचा लेख लिहा. जास्त मोठा लेख पाठवू नका. आणि आता लेखासोबत तुम्ही जो ब्लॉग पाठवणार त्यासोबत काय पाठवायचं आहे, तुमचं पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तिथं लिहायचा आहे. तुमचा फोटो ऑप्शनल आहे, द्यायचं द्या किंवा नाही दिला तरी चालतो. तर लेख कधी छापला येतो तर लाईफस्टाईल ही पुरवणी गुरुवारी प्रसिद्ध होत असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करत राहायचं, ते तुमच्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट करणार नाही आहेत. त्यामुळे लोकमत असेल तुमच्याकडे तर तुम्ही गुरुवारची पुरवणी पाहू शकता. तर तुम्ही एक साधा सरळ वाचकांना आवडेल असा ब्लॉग तुम्ही लिहू शकता. तुमचा जर ब्लॉग त्यांना आवडला तर नक्कीच ते तुम्हाला वारंवार तुमचा ब्लॉग घेतील, ते प्रकाशित केला जाईल त्या लोकमतमध्ये. तर त्यांनी एक त्यांचा मेल आय डी दिलेला आहे, lokmatlifestyle@gmail.com. lokmatlifestyle@gmail.com. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देते हा मेल. तर या मेलवरती तुम्ही मी वर सांगितलेल्या विषयावरती तुम्ही लेख पाठवू शकता. विषय पुन्हा एकदा ऐका: हेल्थ आणि फिटनेस, ब्युटी अँड पर्सनल केअर, घर सजावट, लाईफस्टाईल टिप्स, करिअर आणि वर्क असेल कामाचं, फायनान्शियल हॅबिट्स म्हणजे पैशाचं व्यवस्थापन, एंटरटेनमेंट, प्रवास अनुभव, तुमचे कलाकौशल्य, छंद, काही तुमचा अनुभव, कथा आणि माहितीपूर्ण लेख. तर या विषयावरती त्यांना लेख हवे आहेत. तर नक्कीच ही एक चांगली संधी आहे. तर आणि अशा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण स्पर्धेसाठी पण काय लिखाण पाठवतो किंवा असं जे वर्तमानपत्रासाठी लिखाण पाठवतो तर ते कधी कधी आपलं घेतलं जात नाही. त्यावेळी आपल्याला वाटतं अरे माझं काय चुकलं असेल किंवा माझा ब्लॉग छान झाला नाही का नाही घेतला त्यांनी, असं आपलं मनात हा प्रश्न येतोच, नक्की येतो. स्पर्धेमध्ये का नाही मी विनर झाले. तर यासाठीच छोट्या छोट्या लिखाणाच्या काही टिप्स असतात. बाहेर स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं दर्जेदार लेखन घेतलं जातं किंवा त्यांचे काही नियम असतात का, कुठल्या आणि कशावरती ते विजेते ठरवतात. मग त्यासाठी आपलं लेखन कसं असायला हवं, आपल्या लेखनाचा दर्जा कसा असायला हवा, हे सगळं जाणून घ्यायचं असेल, शिकायचं असेल तर माझी ही कार्यशाळा तुम्हाला नक्की 100% उपयोगी पडणार आहे. ज्याच्यामुळे तुमच्या लिखाणामध्ये सुधारणा तर होणारच आहे, पण लिखाणाच्या संधी आणि प्लस त्याच्यासोबत कमाईच्या संधी देखील तुम्हाला मिळणार आहेत. अजून एक लोकमतसाठी जे हे ब्लॉग मागितलं आहेत त्यांनी, त्याचं कुठलंही ते मानधन देणार नाही आहेत. फक्त तुमचा ब्लॉग तिथे प्रकाशित होईल आणि तुमचं नाव तिथं असेल. पण जर खरंच तुम्हाला तुमच्या लेखनातून कमाई करायची असेल, एक साईड बाय साईड इन्कम थोडंसं तुम्हाला जनरेट करायचं असेल तर नक्की ही कार्यशाळा तुम्ही करू शकता. त्यासाठी मला लवकरात लवकर संपर्क करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीसह. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.